55वा अध्याय आणि हालेलुया. त्याचं 11th वचन या ठिकाणी Praise the आपण Lord. वाचणार आहोत. रीड करू. 11 वचन. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल, ते माझ्याकडे रीते परत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात ठेवा त्या ठिकाणी ना. बायबल सांगतं जे काही प्रभूच्या मुखातून काय निघतं वचन निघतं. ते रीत परत येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलतो आणि परमेश्वर ते स्थापित करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग परमेश्वराचे जे वचन आहेत ते आमच्या नाशासाठी आहेत का हितासाठी आहेत? सगळे बोला कशासाठी आहेत? हितासाठी आहे. परमेश्वर आमच्या हितासाठी बोलणार आहे, नाशासाठी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर देव बोलतो तर देव म्हणतो का मी ते वचन स्थापित करेल जे मी तुझ्यासाठी बोललोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग परमेश्वर आम्हासाठी चांगलं बोलल का वाईट बोलल? चांगलं. मग जर देव म्हणतो का मी चांगलं बोललेलं आहे, तुझ्या हिताचं बोललेलो आहे, तुझ्या भवितव्याचं बोललेलं आहे, तर मी जे प्रत्येक वचन तुला दिलंय ते वचन मी कमी पडू देणार नाही. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. एकही वचन परमेश्वर खाली पडू देणार नाही. जेही परमेश्वर बोलला प्रभू ते प्रत्येक वचन स्थापित करल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलं त्याच्यात? परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करील आणि ते ज्याच्यासाठी मी ते पाठवले आहे हा, ज्याच्यासाठी मी ते पाठवले आहे पुढं ते साधील. ते साधील. प्रत्येक आठवडी प्रभू आमच्याशी बोलतो. येस. आणि मला खूप आनंद वाटतो का ज्यास मी ऐकतोय आणि देवाला मोठा आनंद वाटल. यास लोक म्हणतात की देव आमच्याशी काय करतो वचनाद्वारे बोलतो. आणि जे देव बोलतोय ते आपण प्रत्यक्ष त्या वेदीवर पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाचं एकही वचन देव पडू देत नाही. येस. देव 100% आपलं दिलेलं वचन प्रत्येकाच्या जीवनात स्थापित करतो. मग कोणती तुमची स्थिती असू द्या, जर देवाने त्या स्थितीवर तुमच्याशी बोललाय तर आशा सोडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला हे कळलंय की नाही हे वचन माझ्यासाठी होतं, देव बोलला. मग ती स्थिती किती भयानक असू द्या, शून्यमय असू द्या, पण जर देवाचं वचन तिथं आलं तर समजून घ्या आता साक्ष माझ्या जीवनात नक्कीच घडणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. का कोणाचं वचन आलं? देवाचं वचन आपण आलं. मागच्या आठवडी पण पाहिलं का दुष्काळ होता, पण दुष्काळात देवाचं वचन आलं. येस. दुष्काळात देवाचं वचन आलं. आज महागाई आहे पण उद्या इथं अशी स्वस्तही असेल की जी कल्पने पलीकडे असेल. येस. आणि एक व्यक्ती बोलतो का आकाश कपाटे जरी उघडली तरी होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आलं देवाचं? वचन आलं. सगळं बोला काय आलं? वचन आलं. चर्च वचन आलं. मग ती स्थिती कशी असू द्या, पूर्णपणे तुमच्या निराशेत असू द्या, तुम्ही कोणत्याही भयानक स्थितीमध्ये असू द्या, पण जर देवाने त्या गोष्टीत हात टाकला तर समजून घ्या तिथून गोष्टी बदलतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने वचन दिलंय आणि देव ते स्थापित करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाचं वचन कशावर आहे? तर आमच्या जीवनात असं काहीच नाही का त्याच्यावर देवाचं वचन नाही. येस. प्रेज द लॉर्ड. आम्हाला काय लागतं ते प्रत्येक वचन आम्हाला कोणी दिलंय? देवाने दिलंय. कमॉन दिलंय. तुम्ही ज्या लेकरांना जन्म दिला त्यांना काय पाहिजे याचं प्रत्येक उत्तर तुमच्याकडे आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. काय करता? प्रयत्न. तसंच आम्ही कोणाची लेकर आहेत? देवाची लेकरं. सगळे बोला कोणाची लेकर आहेत? देवाची मग लेकरं. आम्हाला काय पाहिजे याची तरतूद पण परमेश्वराने करून ठेवली. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वराकडून ते प्रत्येक वचन आमच्या जीवनावर प्रभूने दिलंय ज्याची गरज आम्हाला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गरज आम्हाला आज लागली पण देवाचं उत्तर ऑलरेडी पहिलेपासून आहे. येस आमेन. किती लोकांना कळतंय? गरज कधी लागली? आज लागली. सगळे बोला कधी लागली? आज पण लागली. देवाचं वचन पहिलेपासून. पहिलेपासून, कारण त्याला माहितीये माझ्या लेकराची गरज काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुमचं लेकरू जन्माला येण्या अगोदर तुमच्या प्लॅनिंग आहेत का त्याचं भवितव्य कसं असावं. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. आज 8 वर्षाचा आहे पण त्याला आताच घर बुक केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्याची गरज 15 वर्षांनी 20 वर्षांनी, पण प्लॅनिंग कधीपासून आहेत? आतापासून. मग आमचा परमेश्वर त्याच्याही पुढचा आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर हालेलुया. आम्ही प्लॅन करतो तर आमच्या प्रभूने ऑलरेडी प्लॅन केलं आमच्यासाठी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. प्रत्येक परिस्थितीवर परमेश्वराने आम्हासाठी वचन दिलंय. येस. प्रेज द लॉर्ड. मग प्रभूची इच्छा आहे का जे वचन आता देवाने आमच्या परिस्थितीवर दिलंय ते आम्हाला माहित पाहिजे. ते आम्हाला माहिती आणि पाहिजे. माहित असून फक्त जमणार नाही. जे देव बोलला आपण पुन्हा ते आपल्या जीवनात जाहीर केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आजारामध्ये तर बायबल सांगतं असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये का तो यहोवा राफा आहे. येस. कोण आहे? यहोवा राफा. राफा म्हणजे आरोग्य देणारा. मग तुम्ही बोललं पाहिजे का प्रभू तू आरोग्य देणार आहे Yes. आणि तुझ्याद्वारे मला काय आहे? आरोग्य आहे. जे तुम्ही बोलाल प्रभू ते तुम्हाला करून दे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनामध्ये अशांती आहे, जीवनामध्ये अशांती. तुम्ही म्हटलं पाहिजे परमेश्वरा तू यहोवा शालोम आहे, तू शांती देणारा परमेश्वर आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर तुम्ही डिक्लेअर कराल देवाची शांती तुमच्या जीवनामध्ये येईल. येस आमेन. तुम्हाला वाटतं मी एकटा आहे, मी कसं आहे? एकटा आहे. तसं ह्या आंटी या लेकरासाठी खूप त्या
निराशमय स्थितीतून चालले होते. असं वाटतं मी एकटा आहे, मी कसा आहे. एकटी आहे. मग तुम्हाला माहित पाहिजे का प्रभूला यहोवा शामा म्हणलंय, येस म्हणजे परमेश्वर तुम्हा बरोबर. येस परमेश्वर आमच्या संगती. इवन इमॅन्युअल म्हणजे देव तुमच्या संगती. येस मग आम्हाला जर माहित आहे का जर पवित्र शास्त्रात काय, तर ते वचन आपल्या जीवनात आपण बोललो पाहिजे. येस हालेलुया. किती लोकांना समजतं हे वचन आज एक पहिलेपासून आहेत. पहिलेपासून मग कुणी आहे. बोलले पाहिजेत. आपण बोलले सगळे बोला, कुणी पाहिजे. बोलले पाहिजे. आपण बोललो पाहिजे. चर्च जर एखादी गोष्ट आम्हापासून दूर आहे तर आपण म्हणलं पाहिजे परमेश्वरा तू यहोवा इरे, तू मिळून देणारा परमेश्वर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा तू देशील का, प्रभू तू करशील का. चर्च आता देवाला अशी प्रार्थना अपेक्षित आमच्याकडून नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता देवाची इच्छा आहे का तुम्ही जाहीर करावं का तुमचा देव तुम्हासाठी काय करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय. नवीन होतो तर ही अपेक्षा असायची का देवा या त्रासात आहे, प्रभू तू कर, लवकर कर, कधी करशील. पण आता प्रभूची अपेक्षा आमच्याकडून अशी आहे का आता तू अपेक्षा धरू नको, तू जाहीर कर का तुझा देव काय करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय. आपलं रडणं रडू नका, देव माझ्या त्या स्थितीत काय करणार आहे हे तुम्ही बोलून जा. किती लोकांना समजतं. माझ्या जीवनात माझा हात दुखतोय, मी देवाला म्हणतो देवा माझा हात दुखतो, देव म्हणतो मला पण माहिती हात दुखतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या घरात दारू आहे प्रभू, देव म्हणतो मला पण माहिती आहे तुझ्या घरात दारू आहे. प्रभू माझ्या घरात कर्ज आहे, देव म्हणतो मला पण माहिती तुझ्या घरात काय आहे. कर्ज आहे. मी काय करल ते तू बोल तुझ्या जीवनामध्ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या अंतःकरणात तू सांगण्यापूर्वी तुला काय तुझ्या मनात चाललंय देवाला माहिती. येस पण आमेन. तुझा देव काय करणार आहे हे तुझ्या जीवनात तू जाहीर कर. येस प्रेज द लॉर्ड. कारण हालेलुया. देवाने ऑलरेडी स्वतःला प्रगट केलंय वेगवेगळ्या स्थितीमध्ये का तो आरोग्य देणारा आहे, तो शांती देणारा आहे, तो मिळून देणारा आहे, तो सुटका मिळून देणारा आहे, तो न्याय पण मिळून देणारा आहे. आणि जर देवाने हे सगळं केलंय आमच्यासाठी तर आपण ते बोललं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलला. कोण बोलला. परमेश्वर बोललाय. कोणासाठी. आपल्यासाठी. मग आता ते दिलेलं वचन घ्यायचं आणि आपल्या जीवनामध्ये अप्लाय करायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दवाखान्यात आपण जातो तो औषध देतो. काय देतो. औषध. मग तुम्हाला माहिती आहे औषधामध्ये काय आहे आमचं. आरोग्य आहे. काय आहे. आरोग्य आहे. मग ते घरात आणून ठेवल्याने आरोग्य मिळतं का लावल्याने आरोग्य मिळतं. लावल्याने. सेम देवाने या पवित्र शास्त्रात वचन लिहून ठेवलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे घेऊन आपल्या जीवनावर आपण अप्लाय करायची. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. तुम्ही मार्केटमधून भाजी आणून ठेवली मग तशीच खाता का बनवून खाता. बनवून खातो. त्याला तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये न्यावं लागल. देवानी प्रत्येक वचन आमच्या जीवनावर काय पाहिजे हे देवानी बोलून गेलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग परमेश्वराची इच्छा आहे का आता जे तुला दिलंय ना हे फक्त ठेवू नको, हे जीवनामध्ये जाहीर कर. Yes. आणि जर तुम्ही जीवनात ते जाहीर कराल तुमच्या मुखात देवाने अनुग्रह दिलाय आणि ते वचन देवाचं असल्यामुळं ते वचन फळ घेऊन येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय. म्हणून आपण काय केलं पाहिजे. वचन डिक्लेअर केलं सगळे पाहिजे. बोला काय केलं पाहिजे. वचन. जर कुणी आमच्याकडे प्रेरणा येतंय तर आम्ही त्यांच्या जीवनावर काय बोलतो. वचन बोलतो. आमच्यात काही नाहीये पण आम्ही जे वचन बोलतो ते कार्य करण्यास समर्थ आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आज एक सेवक म्हणून आमच्याकडे काही ताकद नाहीये पण आमच्याकडे देवाचं काय वचन आहे. त्या बहिणीने जस्ट मला फोन केला होता म्हणजे 2 दिवसापूर्वी आणि माझ्याकडे ते वचन मला प्रगट झालं का रे देव जर देवानी कोणाला काही दिलं आणि लोक ते लांबवतात तर ती गोष्ट लांबवल्या जात नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच टायमाला तिचा मला फोन आला का ते ऑर्डर द्यायला डिले करतात. माझ्याकडे वचन होतं प्रार्थना करताना दिलं लावून त्याच्यावर आणि जस्ट ते दिलं लावून 2 तासांनी फोन आला का ऑर्डर मिळाली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे वचन तुम्हाला भेटतं ते तुम्ही अप्लाय करा. येस प्रेज द लॉर्ड. तुमच्या कानावर वचन का पडतंय. फक्त तुमच्या जीवाला आधार भेटू नये त्या वाचनाद्वारे तुमच्या जीवनात कार्य घडावं. मग कार्य घडण्यासाठी आम्हाला बोलणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जे काही परमेश्वर इथं तुमच्या घरी जसं तुम्ही बायबल उघडता वचन येतं ते फक्त नॉर्मल वचन नाहीये त्याच्यामध्ये आशीर्वाद आहेत. येस काय आहेत. आशीर्वाद आणि जसं आहे. तुम्ही ते जाहीर कराल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बोलाल ते वचन तुम्हासाठी उगवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी बोललं पाहिजे. आपण बोललं पाहिजे. आज जर व्यक्तिगत जीवन लोकांचं आध्यात्मिक तपासलं तर किती लोक प्रार्थना करतात. येस मग प्रार्थनेचा शेड्यूल कसा आहे आमचा. 2-3 गाणे गायले एखादा शास्त्र भाग वाचला आणि आपली गरज बोलून दाखवली. कोणाला. देवाला. येस हा आमचा शेड्यूल आहे. प्रार्थना करतो का करतो ना. 3 गाणे 4 गाणे 5 गाणे देवाचा गौरव 1-2 शास्त्र भाग वाचले आणि शेवटी आपली काय सांगितली गरज सांगितली. बस. पण परमेश्वर म्हणतो का गरज सांगण्यापेक्षा मी काय करू शकतो हे आपल्या जीवनाला सांग. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून तुमच्या प्रार्थनेचा फॉर्मॅट बदलायचे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गरजा ऑलरेडी माहिती आहे कोणाला. परमेश्वराला. जर गरजा माहित नसते तर वचन काय बोलला असता परमेश्वर. येस तो म्हणतो राफा आरोग्य देणारा. तो म्हणतो शालोम शांती येणारा. देव म्हणतो औषध तयार आहेत.
औषध तयार आहे. आता तू हे म्हणू नको का त्रास काय, घे औषध आणि जीवनावर लाव. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून प्रभूची इच्छा आहे का देवाने वचन दिलंय, समस्या तुझ्या ऑलरेडी प्रभूला माहिती आहे, देवाने उपाय ठेवला, तुझं काम आहे का प्रार्थनेत तू काय केलं पाहिजे, तुझ्या परिस्थितीवर देवाचं वचन जाहीर केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. फक्त म्हणू नको प्रभू मी आजारी, म्हण का प्रभू मला बरं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आमची स्थिती खालवती, म्हण परमेश्वर स्थिती बदलणार आहे. जस्ट तुम्ही वचन डिक्लेअर कराल, आशीर्वाद बोलाल जीवनामध्ये, तर आशीर्वाद येतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी बोलायचं, आपण बोलायचं काय बोलायचं, देवाचं वचन. आशीर्वाद डिक्लेअर करायचे. Yes. काय डिक्लेअर करायचे, आशीर्वाद. जस्ट तुम्ही बोलाल ना चर्च, ते वचन पुन्हा ऍक्टिव्ह होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग दिलेलं वचन फक्त रविवारी बरं वाटतं, कधी संडेलाच. संडेला बरं वाटतं, रे देव बोलला, पण देव म्हणतो मी जे बोललो ना ते 6 दिवस बोलत राहा. येस. प्रेज द लॉर्ड. इथं जे तुम्ही कधी ऐकता, संडेला वचन जे ऐकतो. रविवारी वचन तुम्हाला येतं, हे फक्त रविवारासाठी नाही, हे 6 दिवस जाहीर कर जीवनात. Yes. आणि जर तुम्ही 6 दिवस ते बोलाल, 7व्या दिवशी ते उगणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं रविवारी बरं वाटतं, रविवारी, बरं वाटतं. पण ती बहीण म्हणते का पुन्हा निराशा, रविवारी बरं वाटतं पुन्हा निराशा. मग 6 दिवस जे भेटतंय ते काय करत जा, डिक्लेअर. डिक्लेअर करत जा. नाही देव बोलला देव करणार आहे, देव बोलला देव करणार आहे, देवाद्वारे आरोग्य आहे, देवाद्वारे आर्थिक स्थिती बदलणार आहे, देव लग्नाचे मार्ग मोकळे करणार आहे, देव संतती देणार आहे, देव बिझनेसमध्ये ग्रोथ देणार आहे. तुम्ही डिक्लेरेशन द्या, आणि जस्ट तुम्ही बोलाल ते वचन उगवायला सुरुवात करा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा झाड लावल्यानंतर उगतं का ऑटोमॅटिक, नाही, रोज काय टाकावं लागतं त्याला, पाणी टाकावं लागतं. सेम रोज तुमचा विश्वास त्या वचनात डिक्लेअर करा. Yes. का देव तू बोलला तू करणार. जस्ट तुम्ही बोलता ते वचन उगतं, ते वचन उगतं, ते वचन उगतं, आणि असं उगतं का साक्ष घडून टाकतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव बोलला, पण आपण बोललं पाहिजे. येस. कोण बोललं पाहिजे, आपण बोललं जस्ट पाहिजे. दाविदानी काय केलं, स्तोत्र 23 मध्ये तो म्हणतो परमेश्वर माझा, मेंढपाळ आहे, आणि त्याला माहिती आहे का तो माझी काय घेणारा आहे, काळजी घेणारा आणि आहे. तो म्हणतो का मला काही उन्ह पडणार नाही, का त्याला माहिती आहे प्रभूला यहोवा इरे म्हणलंय. यहोवा इरे. म्हणजे तो म्हणतो का प्रभू जरी ऊन आहे पण मला माहिती तू मिळून देणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. पुढे म्हणतो की तुम्हाला संत पाळणार नाही, तो म्हणजे तो म्हणतो यहोवा शालोम तू आहे. म्हणजे स्तोत्र 23 आपला त्रास सांगत नाही, देवाचं सामर्थ्य सांगतं का माझा देव काय करणार. येस. हालेलुया. किती लोकांना कळतं का स्तोत्र 23 एवढं पॉप्युलर आहे, का सर्व म्हणतात स्तोत्र 23 वाचा, त्याचा गाभा आम्हाला कळला पाहिजे. का स्तोत्र 23 मध्ये दावीद आपली कमकुवत बाजू सांगत नाही, दावीद त्याच्यामध्ये सांगतो का माझा देव माझ्यासाठी काय करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो मृत्यू छायाच्या कुरीतून मी चाललो असतो तरी मी, भिणार नाही, कारण परमेश्वर माझ्या संगती आहे. आणि आपण असं म्हणलो असतो प्रभू मी मरतो काय, पण तो काय म्हणतो मी भिणार नाही. फरक बघून घ्यायचं. येस. तो आपली कमकुवत बाजू सांगत नाही, माझा देव माझ्यासाठी काय करतो ना ते तो बोलतोच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपली कमकुवत बाजू ऑलरेडी प्रभूला माहिती आहे, आणि म्हणून तो देव काय पाठवतो, वचन पाठवतो. कारण देवाला सांगण्यापूर्वी तुमच्या अंतःकरणात काय देवाला माहिती आहे. येस. म्हणून देव म्हणतो का आलेलं वचन आता आपल्या जीवनात जाहीर कर, आणि म्हणून देव बोलला देवबाप करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं देवाचं वचन लांबणीवर पडणार नाही. येस. कशावर पडणार नाही, लांबणीवर पण पडणार जोपर्यंत आम्ही ते नाही. जाहीर करणार नाही ते कार्य पण करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आमचा विश्वास देवाला पुढे घेऊन चालतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर प्रकटीकरण दिलं प्रभूने सकाळी. आमचे त्रास देवाला कळवळा आणतात, आमचे त्रास देवाला, कळवळा आणतात. पण ते म्हणतो कळवळा येऊन काय करू, तुझा विश्वास मला पुढे घेऊन चालतो. येस. हालेलुया. किती लोकांना समजलं, आमचे त्रास देवाला काय आणतात, कळवळा आणतात. पण देवाला कळवळा येऊन देव जागेवरच आहे. देव जागेवरच म्हणजे मी आहे. विश्वास धरल तो देव माझ्या बाजूने यायला सुरुवात करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्ही दुःखात आहे, त्रासात आहे, देवाच्या मनाला काय फुटतं, कळवळा फुटतो. बाजार फुटतो, कळवळा फुटतो, पण ते म्हणतो तुझा विश्वास मला पुढे घेऊन चालतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाला फक्त कळवळा आणायचा का देवाला जवळ आणायचं, देवाला जवळ आणायचं. तुझा विश्वास दाखव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा विश्वास प्रगट कर, म्हणजे परमेश्वर जो कळवळाचा देव आहे तो तुला येऊन ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जाहीर करा चर्च, जे वचन येतं बोला का प्रभू हे माझ्या लाईफमध्ये फुलफिल करतात. देवा तुझं पवित्र शास्त्र सांगतंय, असं लिहिलं, या वाचनावर मी संदेह धरत नाही, तू बोललेलं वचन तू स्थापित करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हण किती लोक बोलतील, अनुभव घेऊन पहा. काय घेऊन पहा, अनुभव. आजच्या संध्याकाळच्या प्रार्थनेपासून चेंज. आता गरजा नाही, गरजावर प्रभू काय करणार आहे ते बोलून जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लग्न जुळत नाही म्हणा, बायबल सांगतं का मनुष्य एकटा नसावा, हे तू म्हणलाय प्रभू, आणि तू चांगला मध्यस्थी करून मला चांगला लाईफ पार्टनर देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संतती नाही म्हणा, बायबल मध्ये सांगतं का तू वांजेला आपलं घर बनवलं आणि तिला तू फलवंत माता बनवलं.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुम्ही डिक्लेअर द्या आणि प्रभू तुमची कूस हाती करतात. Yes, amen. तुमच्या घरामध्ये बंधनं आहेत, वेगवेगळे त्रास आहेत, तुम्ही डिक्लेअर करा का देव खडकातून जीवन बाहेर काढणारा येस परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतं? बंधन आहे, दारू आहे, व्यसन आहे, घरामध्ये भांडणं आहे, अस्थिरता आहे, पण डिक्लेअर करा का देवा पवित्र शास्त्र सांगतं का तू खडकातून काय बाहेर काढतो? पाणी बाहेर काढतो. प्रभू ह्या खडकातून पण तू जीवन बाहेर काढणार. येस हालेलुया. जस्ट तुम्ही डिक्लेरेशन द्याल, तुम्ही आपल्या मुखाने देवाचं वचन जाहीर कराल, हे वचन तुम्हासाठी उगवल आणि तुमच्या लाईफमध्ये साक्ष घडणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा आहे चर्च तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही अनुभव करावं आणि तुमच्या जीवनात पटकन काय घडावी? साक्ष घडावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सेवक म्हणून मी जे करतो ना, मी ते तुम्हाला सांगतो, तुम्ही करून बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सेवक म्हणून मी जे करतो ते तुम्ही करून पहा, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये देव करल आणि तुम्ही देवाचा गौरव पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून चर्च देव बोललाय. कोण बोललाय? परमेश्वर आता कोणी बोललाय. बोलायचं? आपण बोलायचं. दावीद जे स्तोत्र 23 आहे ना, तो देवाची भूमिका मांडतो का देव काय करू शकतो. येस. मी किती त्रासात आहे हे तो सांगत नाही, पण माझा देव काय करू शकतो आणि माझा देव मला कुठं नेऊ शकतो हे त्यांनी जाहीर केलं आणि जे ते बोलला देवाने ते केलं. येस प्रेज द हालेलुया. लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे प्रत्येकाने काय करायचं? वचन डिक्लेअर करायचं. जे वचन रेमा म्हणून येतं, म्हणजे जीवाला काय करतं? आधार देतं. स्पर्श करतं. वचन सगळं बायबल कोणासाठी आहे? आपल्यासाठी सगळं बायबल आपल्यासाठी आहे. आता सगळ्याच भाज्या आपण खातो, पण ॲट ए टाइम सगळ्याच खातो का रोज? नाही. तसंच वचन फिक्स असतं, आज हे उद्या ते. मग जसं तुला आज प्रभू वाढणार आहे तसं तू वचन खायचं. येस. प्रेज द लॉर्ड. ॲट ए टाइम सगळे खाऊ नको, मग पचणार नाही. जसं परमेश्वर तुला काय करेल, आज तू बायबल उघडलं, आज चर्चला आला, आज हे वचन दिलं, मग ते वचन तुला ह्या आठवड्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तू ते वचन घ्यायचं आणि रोज खायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा कोर्स असतो 7 दिवस हा कोर्स, काही 14 दिवस बी करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाचं डाएट वेगवेगळं प्रभूने दिलं आहे. काही ना डबल तेच येतं. टी व्ही उघडला तरी तोच संदेश. प्रभू म्हणतो तुला हेच खायचं महिनाभर. प्रेज द लॉर्ड. कमान, किती लोकांना समजतं? कमान, सगळ्यांना समजतंय का मी जे बोलतो? काही ना एकच वचन किती दिवस येतं? सतत. महिनाभर. ते म्हणतो याच कोर्सवर राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहींचा कोर्स आठवड्याने काय करतो? चेंज करतो. प्रत्येकाचं डाएट प्रभूला माहिती आहे का प्रत्येकाला काय वचन द्यायचं, पण आलेलं वचन तुम्ही धरा आणि ते खा, ते तुम्हाला ब्लेस करतात. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ते बोलाल, देव आपला गौरव करून घेईल. आणि जर वचन त्याच गोष्टीवर वारंवार येतं तर देव बघतोय का कुठं ना कुठं त्या वाचनात तो विश्वास धरत नाही, म्हणून देव तुला वारंवार तेच बोलतो. येस. किती लोकांना समजतं? वचन आलं, काय आलं? वचन. पण देव म्हणतो स्थिरता नाहीये. काय नाहीये? स्थिरता नाही. परत फिरून तेच सेवकाकडून तेच वचन. मग देवा का बोलतो? कारण देव बघतो की ती स्थिरता नाहीये, कुठेतरी तुझी आशा डगमगती, तुझं मन अस्थिर होतं, म्हणून ते म्हणतो का पुन्हा ते वचन बोल, पुन्हा ते वचन बोल. आशा संपली आहे, परिस्थिती बाहेर गेली, पण बोल, ते उगवणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुणी बोलायचं? आपण बोलायचं. जे काही प्रभू देतोय ते आपण खाल्लं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही बोलाल ना चर्च, हे वचन तुमच्या जीवनात 100% फळ आणल आणि तुम्ही देवाचा गौरव पाहणार. येस. प्रेज द लॉर्ड. मी देवाला धन्यवाद देतो का प्रत्येक रविवारी परमेश्वर रोज स्वतःला नवीनतेने प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. आणि एक हालेलुया. रेमा वचन आम्हाला देतो. मागचं वचन काय होतं? का देव कशावर टाकणार नाही आमचं? लांबणीवर टाकणार नाही. हे प्रॉफिटिक वचन आहे. हे बोललं. किती लोकांनी बोलले या 6 दिवसात? का फक्त रविवारी झालं बाबा चांगलं होतं झालं? 6 दिवस बोललेत का तुम्ही? जर 6 दिवस बोलले नसेल ते उगवणार नाही. 1-2 आठवणी परत फिरून घ्यावं लागेल मला. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोक बोलतायत का देवा तुझं वचन लांबणीवर पडणार नाही? तुम्ही बोललं पाहिजे. रविवारी ऐकून आनंदी झाले, पण 6 दिवस बोलले नाही तर ते उगवणार नाही चर्च, ते वाळून सुकून जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे येतं ना ते डायरीत लिहा, ते आत्म्यात घुसू द्या आणि ते डिक्लेअर करत राहा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे देवाचं वचनाचा रिस्पेक्ट करल ते वचन त्यांसाठी ब्लेसिंग्स घेऊन येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. रविवारी फक्त एक ऊर्जा द्यावी आणि 6 दिवस परत निराश जगावी ही देवाची इच्छा नाही. जे येतंय ते तुम्ही बोला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून रविवारचा मेसेज मी तर म्हणतो असा मेसेज पाहिजे का अंतरात्म्यात तो आयुष्यभर फिरला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? आयुष्यभर ते फिरला पाहिजे. आणि ज्यावेळेस दुःख आलं, त्रास आलं का ते वचन लगेच ओपन झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे देवा बोलतो ना ते उगच बोलत नाही, देवाला कार्य करायचं म्हणून देवा बोलतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना समजतंय? आता काही उदाहरणं आपण घेऊ. आलेलं वचन बोलायचं. काय करायचं? वचन बोलायचं. आपण इस्रायलचं उदाहरण घेऊ. इस्रायलचं काढू. या ठिकाणी आपण निर्गमन उत्पत्ती 15 अध्याय 14 वचन. आणि ज्या राष्ट्राची सेवा ते करतील त्यांचा न्याय मी करीन आणि त्यानंतर ते मोठी संपत्ती घेऊन तेथून निघून येतील. हा, आता लक्षपूर्वक ऐका.
देव अब्रामाशी बोलतोय. कोणाशी बोलतोय? हा अब्रामाशी. सिस्टर प्रॉपर वाचा सेंटेन्स म्हणून लाऊडली. आणि ज्या राष्ट्राची सेवा ते करतील त्यांचा न्याय मी करीन. हा, परमेश्वर म्हणतो ज्या राष्ट्राची ते काय करतील सेवा करतील, त्यांचा मी काय करणार? न्याय करणार. ज्या राष्ट्राची तुम्ही सेवा त्यांचा न्याय मी करणार. Yes. आता प्रभू इस्रायलशी बोलतो. अब्रामाशी. कोणाशी? अब्रामाशी. आणि अब्राम मध्येच इस्रायल आहे. कोण आहे? इस्रायल. इस्रायल. हा, वाचू पुढं. आणि त्यानंतर ते मोठी संपत्ती घेऊन तेथून निघून येतील. दोन गोष्टी आहेत. ज्या लोकांची तुम्ही चाकरी कराल त्यांचा न्याय मी परमेश्वर. करल, आणि दुसरं तिथून तुम्ही मोठी काय घ्याल? संपत्ती घेऊन ना कोणी वचन दिलं? देवाने वचन सगळे बोला, दिलं. कोणी वचन दिलं? देवाने. अब्रामाला देवाने वचन दिलं ना, त्याच्यातूनच त्याची संतती पुढे आली. संतती पुढे आली. आणि नंतर बायबल सांगतं का हे लोक मिस्रामध्ये जाऊन गुलाम झाले. येस. कुठं जाऊन? मिस्रामध्ये जाऊन. अब्रामाची संतती पुढे वाढली. याकोबाद्वारे ते 12 झाले, त्यांची संतती वाढली आणि ते कुठे गेले? मिस्रामध्ये. सगळे बोला, कुठे गेले? मिस्रामध्ये. आता प्रभूनी वचन दिले. काय दिलं? वचन दिलं. ज्या राष्ट्राची तुझी लोक काय करतील सेवा त्यांचा न्याय परमेश्वर करल. आणि त्यांना मोठ्या संपत्तीने मी बाहेर काढणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडे शिमोन. इस्रायल आहे. कोण आहे? इस्रायल. कोणातून निघालं? मिस्रातून. अब्राम. अब्रामातून. कोणातून निघालं? अब्रामातून. कमा सगळे लक्ष द्या. खूप सुंदर आहे. देवाचा आत्मा तुम्हाला शिकू यातून. अब्रामाला वचन दिलंय ज्याची तुम्ही चाकरी कराल. भविष्यात त्यांनी कोणाची चाकरी केली? मिस्राची चाकरी. मिस्रात. ते कुठे आहेत? मिस्रात. मिस्रात चाकरी करतात. ते म्हणतो त्यांचा न्याय मी करल. आणि इथून निघताना कसं काढणार? संपत्ती घेऊन. पण ह्यांना अभिवचन माहित नाही. येस. ह्यांना अभिवचन माहिती नाही. ह्यांना वचन माहित नाही. हे आपल्या दास्यात रडतात, आक्रोश करतात. कोणाला हाक मारतात? परमेश्वराला. काही प्रभू आमच्या दास्यातून आम्हाला काय कळ? बाहेर काढ. पण देव तो ऑलरेडी बोलला होता का बाबा ज्याच्यात तुम्ही दास्यत्व करणार त्यांचा न्याय निवाडा मी मी करणार करणार. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च ह्यांच्याकडे वचन होतं पण ह्यांना वचन लक्षात राहिलं नाही. मग देवाने काय केलं? मोशेला म्हणला का तुझ्या लोकांना सांग, काय लोकांना संपत्ती माग. काय माग? संपत्ती. देव म्हणला होता का नाही संपत्ती घेऊन कसे पडणार? बाहेर पडणार. प्रभू म्हणला होता का संपत्ती घेऊन तुझे लोक बाहेर निघतील. वचन आहे काय आहे? वचन. पण मोशेला पुन्हा ते वचन बोलावं लागलं. येस. पुन्हा ते वचन बोलावं असं लागलं. झालं नाही चर्च का देव बोलला आणि ऑटोमॅटिक त्या लोकांनी काय आणून दिली? संपत्ती. तसं नाही झालं. वाचूया ठिकाणी निर्गमन काढू आपण 11 त्या दुसरं वचन. तर आता त्या लोकाच्या कानात सांग की त्यांच्यातला प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजारापाशी व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपाशी रुपयाचे दागिने व सोन्याचे दागिने मागावे. हा पहा, परमेश्वर कोणाशी बोलतो? मोशेशी. मोशेशी. सगळे इकडे लक्ष द्या. परमेश्वर कोणाशी बोलतो? मोशेशी. वचन पहिलेच दिलं होतं तुझे लोक काय घेऊन जातील? संपत्ती. मग ऑटोमॅटिक वचन पूर्ण होतं का परत वचन बोलावं लागतंय? परत वचन बोलावं लागतंय. मग सगळे इकडे लक्ष द्या. प्रभू बोलला का नाही? येस. ऑटोमॅटिक झालं पाहिजे का नाही? येस. काही बाबतीत ऑटोमॅटिक वचन पूर्ण होणार, पण काही बाबतीत प्रभूची इच्छा आहे का तुला पुन्हा जे देव बोलला ते परत बोलावं लागेल. येस. किती लोकांना समजतंय? कमॉन इकडे लक्ष द्या. समजतंय? देव बोलला होता, परत बोलायची गरज होती का? नाही. मग देवाची इच्छा आहे का माझं वचन परत तू तुझ्या जीवनात काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो मोशेला यांच्या कानात जाऊन काय कर? सांग. सांग का त्या लोकांना काय मागा? संपत्ती मागा. आता पहा देव का करतो याच्या मागचं पण एक कारण आहे. इतक्या वर्ष मिस्रांच्या गुलामीत राहून यांच्या मनामध्ये त्यांच्या प्रती भय आणि निराशा होतं. Yes. यांना माहित होतं की लोक फक्त अत्याचार करणार आहेत, आनंद हिसकून घेणारे आहेत, हे कधी आमचं चांगलं करणार नाही. पण परमेश्वर म्हणतो त्यांना काय माग? संपत्ती माग. आता हे लोक म्हणले पाहिजे का तू काय बोलतोयस? ज्या लोकांनी इतक्या वर्ष आमचं शोषण केलं, आमच्यावर अत्याचार केला, आमचं कधी चांगलं होऊ दिलं नाही, त्यांना आम्ही काय मागायची? संपत्ती. पण ते म्हणतो बोल, कारण मी काय बोललोय? वचन बोललोय. मी अब्रामाला बोललोय का तुम्ही संपत्ती घेऊन बाहेर पडणार. सध्याची स्थिती बघू नको, मी जे बोललोय ते बोलून जा. येस. कम ऑन चर्च. किती लोकांना समजतंय? इथं प्रभू बोलला होता, गुलाम होते का इथं? इथे कशात आहे लोक? गुलामात. सगळे बोला कशात आहेत? गुलाम मध्ये. ज्यांना मागायचं तेच आमच्यावर दास्यत्व करतायत. मग प्रभू म्हणतो तू गुलामीमध्ये का नाही असाना, बंधनामध्ये का नाही असाना, जर माझं वचन मी बोललोय तर तू बोल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहात, परमेश्वर म्हणतो मला घेणं देणं नाही, मी बोललो तू बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परिस्थितीला मागं सरकावं लागल, लोकांची मनं बदलावी लागतील आणि देवाचं वचन पूर्ण होणार. येस. प्रेज द लॉर्ड. कमॉन किती लोकांना देव बोलतोय? काय बोल देवाचं? वचन बोल. देव बोलला होता का नाही? येस. तू पुन्हा बोल, तू पुन्हा बोल. आणि तेच झालं. वाचू निर्गम 12:35. निर्गम 12:35. 35 वचन.
आणि इस्रायलाच्या संतानांनी मोशेच्या वचनाप्रमाणे केले. हा, कोणाच्या वचनाप्रमाणे? मोशेच्या सगळे बोला, कोणाच्या वचनाप्रमाणे. वचनाप्रमाणे? मोशेच्या वचनाप्रमाणे. मोशेला पण पाहायचं होतं करतात की नाही करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाला पण पाहायचं होतं करतात का नाही करत. पण बायबल सांगतं का ज्या 10 आश्चर्य काम प्रभूने त्या मिस्रामध्ये केले, आता हे देवाच्या वचनावर काय ठेवतात? विश्वास ठेवतात. आणि जरी त्या लोकांनी आमचं शासन केलं, आम्हाला त्रास दिला, पण जर देव बोलतो तर आम्ही ते वचन बोलणार. येस, आमेन. आणि जसं ते लोक बोलले, बायबल सांगतं त्या लोकांनी स्वखुशीने त्याची संपत्ती आणून दिली. येस. वाचा 36 वचन. 36 वचन. आणि लोकांवर मिस्री कृपादृष्टी करतील. काय केलं चर्च? कृपादृष्टी. सगळे बोला, काय केलं? कृपादृष्टी. ज्या लोकांनी गुलाम म्हणून ठेवलं होतं त्यांनी काय केलं? कृपादृष्टी केली. कसं काय शक्य आहे? कारण कुणी वचन दिलं होतं? देवाने वचन आणि दिलं. यांनी ते वचन पुन्हा जाहीर केलं. Yes. जस आलेलं वचन तुम्ही पुन्हा बोलणार, ते वचन तुम्हासाठी फळ घेऊन येणार. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग देवाने तुम्हाला वचन दिलंय का? येस. पण स्थिती खालवली. स्थिती खालवली. म्हणजे पहिले थोडं दुखत होतं, जस वचन आला की तू बरा होणार आहे, आता बार खाट धरलीस. पण तरी देवाचं काय आलं होतं? वचन. बोलून जा का देवा, तू बोलला होता का मी तुला उठवणार आहे, मी तुला चालवणार आहे, मी तुला जगवणार आहे. तुम्ही परत बोला, देवबाप करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन दिलं त्यास गुलाम होते का? नाही. आता काय झाले ते? गुलाम. मग काय फरक पडतो? देव म्हणतो मला, तू किती खालवल्या स्थितीमध्ये जा, मी जर बोललो स्थितीला मागं फिरावं लागणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गोष्ट जी तुझ्या विरोधात आहे, जर मी बोललो तर प्रत्येक गोष्ट माझ्या महिमेसाठी जुडल्या जाणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. चर्च, देवबाप बोलला तर आपण बोललं पाहिजे. मग देवबाप तुमच्याशी बोलतो का? येस. मग कुणी बोललं पाहिजे? आपण बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. चर्च, तुम्ही तुमचं दुखणं बोलू नका. हे काय म्हणले पाहिजे का रे बाबा, ह्या लोकांनी आम्हाला गुलाम केलंय, यांना आम्ही संपत्ती मागायची का? कोणत्या तोंडाने मागायची? पण ते मनात संधी धरत नाही. देवा तू Yes. म्हणला का बोल, मी बोलतो प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बोलतील? बोला चर्च. पास्टर थांबाल, माझं ऐकून घ्या ना पहिले, माझं ऐकून घ्या ना पहिले. अरे जे वचन आलं ना ते बोल पहिले. तू 1 घंटा जरी घेतला, 2 घंटे जरी घेतले, मी तेवढंच म्हणणार का देवबाप करणारेस. येस. तुझं मनाचं सांगतो ना, हो म्हणून मला ऐकावं लागतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू 1 तास बी घेतला तर मी वेगळं उत्तर देणार आहे का? मी एकच म्हणणार आहे, कोण कार्य करल? परमेश्वर कार्य करल. काय पास्टर ऐकून बी घेत नाही. उत्तर तेवढंच आहे, देवबाप करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा जीव सांत्वन पावत नाही आणि सायतर म्हणतो ते बोल, ते बोल, ते बोल. ते बोलायला आवडतं. आणि जे देव बोलतो ना ते बोलायला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आवडतं आम्हाला? सैतानाने बोललेलं. जे आमच्या जीवनात बीततंय ना ते 4 लोकांना सांगायला आम्हाला आवडतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे देव माझ्या आशीर्वादाबद्दल बोलतो ना ते बोलायला टाइम नाही मला. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज चर्च, जे देवबाप बोलतो ना ते माझ्या जीवनात मला बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझी व्यथा मला माहिती आहे, त्यात मी जगतोय. आता ह्याच्यावर मी अजून काय सांगू लोकांना? जितकं वेळ त्या स्थितीमध्ये मी राहील तेवढी निराशा वाढणार. येस. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना समजतं? बोलतो का परमेश्वर तुमच्याशी? एक उदाहरण घेऊ आपण. ग्लास पकडा, खाली कसा आहे? खाली. वजन आहे का? नाही. पण म्हणलं 2 तास घेऊन उभा राहा. किती तास? 2 तास. हात दुखणार का नाही दुखणार? पण वजन ना नाही त्याचं. पाणी पिऊन घेतलं मी तुमच्या समोर, खाली सगळा. वजन वाटतंय का? नाही. पण 2 तासांनी याला वजन. सेम आमचं तसंच. समस्या थोडी आहे, मनावर जास्त घेऊ नको. कुणाचं वचन बोल, देवाचं वचन. पण तू जास्त मनावर घेशील तर हे तुला वाकवणार. येस. हे तुला वाकवणार. आमचं तेच आहे चर्च, आम्ही तीच गोष्ट वारंवार वारंवार वारंवार, गोष्ट छोटी आहे पण तेच 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 म्हणून आम्ही वाकून गेलोय. प्रेज द लॉर्ड. ते हालेलुया. म्हणतो छोटं ओझ आहे पण तू जास्त घेतलंय. रात्रंदिवस तेच, रात्रंदिवस तेच, फोन करू करू सगळ्यांना तेच, सगळ्यांना तेच, सगळ्यांना तेच. आणि म्हणून त्या छोट्याशा गोष्टीमुळं तुझं मन पूर्णपणे वाकून गेलंय, व्याकुळ झालाय तू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो हे हातात घेण्यापेक्षा समस्या, कोणाचं वचन घे. देवाचं वचन घे. सगळे बोला, कोणाचं वचन घे. देवाचं हे वचन. तुला वाकवणार नाही, हे तुला वर घेऊन जाईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, वचन घ्या. काय घ्या? देवाचं वचन. बोला, डिक्लेअर करा. समस्या माहित आहे म्हणून तर देवाने काय पाठवलं? वचन मग पाठवलं. आता माझं सांगायचं का जे देव बोलला त्याचं सांगायचं? जे देव बोलला. कमावून किती लोकांना कळतं? पण आपलं देवा तुझं 2 मिनिट बाजूला ठेव. माझं पहिले ऐकून तर घ्या माझं. अरे बाबा वचन आलं, आता तेच तू बोल. प्रेज द लॉर्ड. देवाचं अनेक जण असे असतात का ते म्हणतात पास्टर भरपूर काही सांगायचं होतं पण आता सांगायचं नाही कारण देव माझ्याशी बोलून गेलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंद वाटतो का त्यांनी त्याचं ओझं काय केलं? हलकं. टाकून दिलं आणि आता जे देव बोलला त्यांनी ते मनावर घेतलं. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं झालं पाहिजे आपल्याबद्दल. का समस्या होत्या, आज पास्टरांना भरपूर काही सांगायचं होतं, पण आलेलं वचन माझी समस्या काय केली, दूर केली. दूर करून गेली. आणि आता जे देव बोलला ना, आता मी ते मनावर घेतलं. येस. माझं जे होतं ते निघून गेलं. आता जे देव बोलला, आता मी तेच बोलणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही देवाचं वचन मनावर घ्याल, आपली समस्या सोडून द्याल, ते वचन तुम्हाला ब्लेसिंग्स कडे घेऊन जाईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आजपासून डिक्लेरेशन सुरू करा. जे देवा बोलला, का देवा तू बोलला, तू स्थापित करणार आहे. देवाचं वचन आलं, त्यास अवस्था चांगली होती, नंतर ती स्थिती खालवली, ते गुलाम झाले. पण कोण बोलला? परमेश्वर. आणि ते म्हणतो मी बोललो. मग तू कोणत्याही अवस्थेमध्ये असू दे, कुठूनही तू ते आशीर्वाद कॅश करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू गुलाम का नाही असा ना, तू बोलून जा आणि देव बाप करणार. येस. आमेन. कमान त्यांना बोलावं लागलं का नाही? येस. बोलावं लागलं. बोलावं लागलं का नाही? मग चर्च देव बोलला, मोशेला प्रभूने परत सांगितलं, त्या लोकांनी परत सांगितलं. मग आम्हाला का कंटाळा येतो परत बोलायचं? आपण कोणाचं वचन बोललं पाहिजे? देवाचं वचन. आता जे ह्या आठवडी शिकवलं ते 6 दिवस काय करा, डिक्लेअर. आणि मध्ये मध्ये पण 6 महिन्यात आठवण द्यायची, कारण 3 महिने पहिले ते वचन होतं ना, ते परत क्लेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन धूळ खाट पडत नाही. ते कधी पण तुमच्या आत्म्यात फिरलं पाहिजे. अरे 2 वर्षापूर्वी आलं, ते परत डिक्लेअर करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरात साफ करताना काही भेटलं, लगेच कुठतरी घेऊन आपण ठेवतो. नाही, 2-3 महिने कामाला येईल. अरे फेक भांगारात नाही, फेकायचं नाही. ठेव इकडे, ठेव तिकडे, ठेव. मग कधीतरी आठवतात तिकडे ते ठेवलंय. तसंच देवाचं वचन आहे. सगळं ज्ञान कुठे ठेवा? हृदयामध्ये. आणि मग प्रभू बरोबर तुम्हाला योग्य समय ती आठवण करून दे. येस. आमेन. आणि जास्त ते आठवल, ते तुमच्या आशीर्वादासाठी आहे. येस. हालेलुया. त्यास तुम्ही ते डिक्लेअर करा आणि ते तुम्हाला ब्लेसिंग्स घेऊन देणार. चर्च, प्रेज द लॉर्ड. चर्च, वचन आपल्याकडे आहे, पण आपलं मुख बोलायला तयार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही आज ऐकताय ना, जे देव तुमच्याशी बोललाय, तुम्ही डिक्लेअर करा. का मागच्या आठवडी प्रभू तुझं वचन होतं, का तू म्हणतो का आशीर्वाद लांबणार नाही. हे बोला. चर्च, देव तुम्हाला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, पुढचं उदाहरण होतं इस्रायलचंच. हे लोक पुढे निघाले, पुढं, निघाले. आणि मारा इथं पोहोचले. कुठं पोहोचले? मारा. माराच्या इथं पोहोचले. बायबल सांगतं प्यायचं पाणी कडू होतं. येस. प्यायचं पाणी कडू होतं. आणि म्हणून लोक संतापले, कारण 3 दिवस पाणी नव्हतं, चिडचिड करू लागले. मग देवाने मोशेला उपाय सांगितला. येस. मोशेला काय सांगितलं? उपाय आणि तो सांगितला. म्हणला त्याच ठिकाणी काय आहे? झाड आहे. आणि ते झाड घ्यायचं आणि कुठं टाकायचं? त्या पाण्यात. हा, तू बस त्या ठिकाणी. इथं आहे. मग काय टाकायचं चर्च? झाड पाण्यात टाकायचं. हा, थोडं इकडे आहे. इथं तलाव आहे. पाण्याचं काय? तलाव. पाणी कसं आहे? कडू. आता या स्थितीत त्यांनी कोणाकडे प्रार्थना केली? देवाकडे आणि प्रार्थना. देवाचं उत्तर आलं. इथं काय ठेवलंय मी? एक झाड ठेवलंय. ते झाड घ्यायचं आणि तुझ्या समस्येवर काय करायचं? टाकायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मोशेला झाड सापडलं. काय केलं? सापडलं. आता तसंच आम्हाला पण काय सापडतं? वचन सापडतं. मग ह्यानी भेटलेलं झाड त्याच्याकडेच ठेवलं का पाण्यात टाकलं? पाण्यात टाकलं. ते म्हणला का जिथं समस्या आहे तिथं ते टाक. येस. हालेलुया. पाणी कडू आहे का? ते पाणी काय होऊन जाईल? गोड होऊन मग जाईल. मोशेने काय केलं? झाड घेऊन त्याच्याकडे ठेवलं का पाण्यावर टाकलं? पाण्यावर टाकलं. जसं त्याला वस्तूच्या स्वरूपात आशीर्वाद मिळाले. कसल्या स्वरूपात? वस्तूच्या म्हणजे स्वरूपात. त्याला तिथं झाड भेटलं. आज आम्हाला काय भेटतंय? देवाचं वचन भेटतं. जसं ज्याला जे भेटतंय त्यांनी ते डिक्लेअर करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी झाड घेऊन त्याच्याकडे ठेवलं नाही. त्याला जे भेटलं त्यांनी ते कुठं टाकलं? पाण्यामध्ये टाकलं. आणि ऑटोमॅटिक पाण्याचं रूपांतर एका गोड पाण्यामध्ये झालं आणि त्याची तहान काय झाली? भागली गेली. आमच्याकडे आज वचन आहे. आमच्याकडे आज वचन आहे. पण आम्ही आमच्या जीवनात ते टाकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमचं जीवन संडेला फक्त टवटवीत. कसं? टवटवीत. आणि 6 दिवस म्हणजे आज सैतान किसके पैरों के नीचे. हमारे. सगळं बोला किसके पैरों के नीचे. आणि 6 दिवस आपण कोणाच्या पायाखाली. सैतानाचे. कमॉन, कळत? आज एकदम जोशमध्ये. पण ते म्हणतो का जे दिलं ते बोलला नाही. मग तो सैतान परत सोमवारी थोडं, मंगळवारी अजून डबल, बुधवारी अजून डबल, वाढत 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 आमचे प्रभुत्व करतो. जे वचन येतंय ते राखून ठेवण्यासाठी नाही, तुमच्या जीवनात अप्लाय करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खडक होते, पुढे गेले. कुठे गेले? पुढे गेले. आणि परत तहान लागली आणि खडक होते. देवाचं परत वचन आलं. काय आलं? वचन आणि आलं. तो म्हणला जी काठी काय आहे? काठी आहे. ही हातात धरण्यासाठी नाहीये. ही काठी घेऊन कशावर मार? खडकावर मार. आणि खडक तुला काय देईल? पाणी देतील. चच पहिले झाड मिळालं, आता काय मिळाली? काठी मिळाली. चच आम्हाला तसंच परमेश्वर प्रत्येक आठवडी वेगवेगळं वचन देतो. येस. हालेलुया. प्रत्येक आठवडी काय देतो? वेगवेगळं वचन उपाय देतो. एकच आहे पण वचन वेगवेगळे येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही प्रभू तुम्हाला देतो ते म्हणतो राखून ठेवू नको, ते अप्लाय कर. येस. आता देव बोलला ते कसं घडणार ते मला पण माहित नाही, पण देव बोलला देवबाप करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झाडाचा आणि कडू पाण्याचा काय संबंध? काठीचा आणि खडकाचा काय संबंध?
हे आमच्या डोक्याच्या बाहेर आहे. काठी कशाला मारायची? खडगावर मारायची. चर्च खडक फुटणार नाही, काठी तुडन, हे आमचं Yes. मन सांगतं. हे आमचं मन सांगतं. आमचं माइंडचं जर हिशोब केला ना, प्रभू काय बोलतोस, खडकाला काठी मारायची का, हे आमच्या गणिताच्या बाहेर आहे. हे देवाचं गणित आहे. येस हालेलुया. कोणाचं गणित आहे? देवाचं गणित. देवाच्या गणिताने उद्याचे. आणि जसं त्यांनी केलं, खडकातून जीवन बाहेर आलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळे काय चर्च खडक खडक आहेत, पण प्रत्येक आठवडी देवबाप काय देतो? वचन देतो. खडका विरोधात वचन बोल. येस. प्रेज द लॉर्ड. खडक किती कठीण आहे हे बोलू नको, तू देवाचं वचन बोल, त्या खडकातून देव जीवन बाहेर काढणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण बोललो पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही बोलाल ना, देवबाप ते करणार चर्च. येस कारण आमेन. तुम्ही कोणाच्या आत्म्याच्या प्रेरणेने बोलता? देवाच्या आत्म्याच्या जर प्रेरणेने. तुम्हाला देवाचं वचन भेटतं 6 दिवसात, एखादं रेमा वचन तुम्हाला उघडतं, तुम्ही ते अप्लाय करून टाका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येक आठवडी देवबाप आम्हाला काय देतोय? वचन देतोय. मग कोणी बोललं पाहिजे? आपण. चर्च तुम्ही बोलाल ना, प्रत्येक दिवस साक्ष आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. पण आपण बोलत नाही, आपले त्रासच आम्ही जास्त बोलतो. आज त्रास कमी बोला आणि दिलेलं वचन परमेश्वरचं बोलायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, होणार का नाही होणार? येस होणार. कोणी बोललं पाहिजे? आपण बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जसं जे सांगल ते आपण केलं पाहिजे. प्रभू कधी त्याला झाड दाखवतो, कधी काठी यूज करायला आणतो, तसंच देव कधी कोणत्या शास्त्रातून तुम्हाला काय सांगल याकडे तुमचं लक्ष पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेडिकल मधल्या प्रत्येक गोळ्या आपल्यासाठी आहे, पण कधी कोणती खायची हा डॉक्टर सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, मेडिकल मध्ये सगळे औषध कोणासाठी आहेत? आपल्यासाठी आहेत. मनुष्यासाठीच आहे सगळं, पण कधी कोणी काय खायचं हे कोण ठरवतो? डॉक्टर आमचा ठरवतो. डॉक्टर कोण आहे? परमेश्वर आहे. तुम्ही जसं येता रविवारी प्रिस्क्रिप्शन प्रभू लिहून देतो, या आठवडी हा डोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हा तुम्ही घ्यायचा चर्च. प्रेज द लॉर्ड. जो घेईल तो ब्लेस होणार. येस आमेन. जो नाही बोलणार ना चर्च, तिथं काय होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज जर तुम्ही डिक्लेअर केलं का नाही, प्रभू तुझं वचन बोलतं, तू बोल, तर माझ्याकडे असे वचन आहेत जे मला आठवतात की तू ते मला दिलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते काढा, हलवा 6 महिन्याचा डाटा मागचा आणि म्हणा देवा तू काय काय बोलला होता, परत काढतो बाहेर सगळं. प्रेज द लॉर्ड. आणि ते ज्ञान तुम्ही डिक्लेअर करा, परत ते वचन उगवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, देव आज बोललाय का? येस. मी तर 2-2, 4-4 वर्षाची वचनं आठवतो. एखाद्या पास्टरनी जर बोलले असतील ना, ते माझ्या माइंडमध्ये मी फिट केलेत. आणि ज्यास मी खूप ट्रबलमधून जात असतो, पवित्र आत्माला क्लिक करतो, पास्टर तुझ्या जीवनावर काय वचन बोलून गेला होता, काय वर्ड त्या मीटिंगमध्ये आलं होतं, ते वचन मी ओपन करतो चर्च आणि ते डिक्लेअर करतो आणि बंधन तुटतात परमेश्वराची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बोललं पाहिजे. काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. प्रत्येक प्रार्थनेत परमेश्वराचं काय येतं आम्हाला? वचन येतं का चर्च? येस. वचन आमचे ब्लेसिंग्स आहेत, वचन आमचे आशीर्वाद आहे. प्रभू बोललाय, पण आता सेकंड टाइम कोणी बोलायचं? आपण आणि बोलायचं. जसं आपण ते बोलू ते उगवणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्याही साक्ष आपण ऐकतोय, आम्ही कोणाचं वचन बोलतो? देवाचं वचन. त्या बहिणीला पण सांगितलं का देव तुला कसं आणल? सन्मानासहित. आणल. कसं आणलं? सन्मानासहित ठरून आणल. नाही बोललं चर्च, पवित्र आत्म्याने टाकलं, बोलून गेलो आणि प्रभूने ते उगवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्हाला पवित्र आत्मा प्रेरणा देतोय, वाचनातून तुमच्याशी बोलतोय का हे वचन मी तुझ्या लाईफवर पाठवलंय, ते बोलून जा चर्च. प्रेज द लॉर्ड. ते हालेलुया. वचन तुमच्या जीवनात उगवणार. प्रेज द लॉर्ड. आजपासून प्रार्थना चेंज आणि देवाचं वचन डिक्लेअर कोण करणार? परमेश्वर करणार. समस्या परत परत रिपीट करू नका. देवाला माहिती, देवाला माहिती. आपण पण रस्ता बदलतो. जर आपला अशी कॅसेट भेटली ना, आपण पण काय बदलतो? रस्ता बदल. आपण म्हणतो याचं तेच आहे, परत चला इकडून. कमॉन, करतो का नाही करत? येस. एक मानवी नेचर जे आपल्यामध्ये जर वारंवार आम्हाला तेच सांगणार आहे, तेच आपण म्हणतो बोर करायला लागला. काय करायला लागला? बोर करणार. आपण म्हणतो उठता बसता. हेच. देवाला पण कंटाळ येईल ना असा. शब्द बदल. येस. शब्द बदल. का देवा तू इथून मला बदलू शकतो, इथून अवस्था बाहेर पडू शकते, इथून पण काहीतरी होऊ शकतं. परमेश्वर तुझ्यात ते सामर्थ्य आहे. प्रभू तू करू शकतो. तुझं वचन मी पाहिलंय, जे कोणी अनुभव घेतलं ते फेल झालं नाही देवा, त्यांना तू उंच केलंय, त्यांना तू ब्लेस केलंय. आता टाइम माझा आहे परमेश्वरा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही ते बोलाल चर्च ते उगवणार आहे. आमेन. आणि देवाची इच्छा आहे की तुम्हाला ऑलरेडी भरपूर काही दिलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते काय झालं पाहिजे? उगवलं पाहिजे. आता बोलायचं टाइम आला Yes. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बोलतील आज? गप प्रार्थना म्हणलं का लोक 2 मिनिटं प्रार्थना गप. अरे बोलायला का कंटाळे? कोणाशी बोल? देवाशी. देवाचं वचन जाहीर कर, देवाचं वचन डिक्लेअर कर, हे तुला ब्लेसिंग करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्याही साक्ष घडतायत आम्ही देवाचे वचन डिक्लेअर करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संततीवर असू द्या, जॉबवर असू द्या, प्रमोशनवर असू द्या, बिझनेसवर असू द्या, जे काही असेल देवाचं वचन डिक्लेअर करायचं. ज्यास तुम्ही ते बोलता ते उगवतच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे का आपण बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोक बोलतील?
करावं लागेल चर्च. कोणाच्या महिमेसाठी? देवाच्या महिमेसाठी. कारण ते म्हणतो तुला पाहून कळवळा फार येतो, पण तुझा विश्वास माझे पावलं पुढं पुढं घेऊन येतो. येस. देवाला जागेवरच बसवायचं का देवाला पुढं पुढं आणायचं? पुढं पुढं आणायचं. मग तुमचा विश्वास प्रभूला हलवणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा विश्वास प्रभूला काय करतो? हलवणारा. देवाला हलवा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते म्हणतो मी हलायला, मी तुझ्या जवळ यायला, तुझ्यावर हात ठेवायला तयार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला त्रासात पाहून मला आनंद वाटत नाही, पण तुझा विश्वास मला पुढे येऊ देत नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? याईर संगती कोण होता? येशू. येशू डायरेक्ट घरी गेला पाहिजे का नाही? येस. कोणाला कन्व्हिन्स करतोय? याईर. याईरला. कोणाला? याईरला. विश्वास धर, शब्द बोललेले मनावर घेऊ नको. का तुझा विश्वास मला चालवतो. येस. मला फार कळवळ आहे तुझ्या घरच्यांच्या प्रती, पण तुझा विश्वास मला चालवतो. येस. हालेलुया. तू विश्वास तोडशील ना, मी पुढे जाऊ शकणार नाही. तुमचा Yes. विश्वास देवाला पुढे चालवतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू कळवा, देव म्हणतो रे लय कळवळ आहे तुझ्या प्रती, आपला प्राण दिला, त्याच्या पुढे काय देऊ अजून, पण तू विश्वास दाखव म्हणजे मी पुढे पुढे येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही विश्वास दाखवा, जाहीर करा जे देव बोलला. मग स्थिती कशी असू द्या, देवा तू बोललाय ना, मी बोलणार आहे. ते वचन तुम्हाला ब्लेसिंग्स घेऊन देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बोलतील आज, पण आवेशाने. कसं? आवेशाने. असं दबकं रडकं नकोय, आवेश पाहिजे. काय पाहिजे? आवेश पाहिजे. आवेशाने का देवाचं वचन आलंय, मी बोलतो, हे मला ब्लेसिंग्स देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. कमान उभा राहूया आपण, डिक्लेरेशन देऊ वचनाचं. थँक यू जीसस, थँक यू फादर. कारण तू कळवळ्याचा परमेश्वर आहे प्रभू. तू मला शोधलंय, मी तुला शोधलं प्रभू. तू माझ्या मनात माझी भेट घेतली. मी तर व्याकुळतेत हरवलो, मी तर निराशेत हरवलो, पण तिथे येऊन तू मला भेटलास. आता प्रभू तू जर भेटतो, तू जर बोलतो, तर उगाच कधीच तू बोलत नाही. तू जर बोलतो प्रभू, तर तुला माझ्या जीवनात काहीतरी करायचं. हा समय माझ्या ब्लेसिंग्सचा, हा समय जे तू मला वचन दिलं ते पुन्हा बोलण्याचा. आणि प्रभू म्हणतो का, जसं मी आब्रामाला वचन दिलं होतं का मी तुला धनवानतेत बाहेर काढल, आणि प्रभूंनी मोशेला म्हणला का पुन्हा लोकांना सांग का तुम्ही हे वचन आपल्या जीवनामध्ये जाहीर करा. तोच परमेश्वर देवाने तुम्हाला पण तुमच्या जीवनावर वचनं दिले. तुझ्या आजारात तुला वचनं दिलेत, तुझ्या निराशेत तुला देवाने वचनं दिलेत, तुझ्या आर्थिक स्थिती जी खालवली त्याच्यात तुला देवाने वचनं दिलेत, तुझ्या उद्योगात प्रभू तुला वचनं दिलेत, तुझ्या घरच्यांसाठी तुला वचनं दिलेत, तुझ्या मनाच्या शांतीसाठी देवाने वचनं दिलेत. असं काहीच नाही का देवाने तुला त्या बाबतीवर वचनं दिले नाहीत. प्रत्येक बाबतीवर, प्रत्येक स्थितीवर, जी कदाचित तू जगाला सांगू शकत नाही, त्या प्रत्येक स्थितीवर देवाने तुला वचन दिलं. आता प्रभूची इच्छा आहे का तू ते वचन दिलं पाहिजे, तू ते वचन डिक्लेअर केलं पाहिजे. इवन जे ऑनलाईन माध्यमाने ऐकतात, हा समय आशीर्वादित होण्याचा, हा समय देवाचा अनुभव करण्याचा, आणि तो परमेश्वर जे बोलतो आज तो स्थापित करणार आहे. चर्च, जर तुम्ही आता देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने बोलणार आहात तर साक्ष तुमची आहे, साक्ष तुमची आहे. जे काही जोखड आहेत ते राहणार नाही. इस्रायलांना पण वाटलं का आम्ही यांना कसं बोलावं, इतक्या वर्ष या लोकांनी आम्हाला जखडून सोडले, आम्हाला सोडतील का. पण देव म्हणतो जर मी वचन दिलंय तर बोलून जा, बंधन तुटतील, बंधन तुटतील, बंधन मागं हटतील, देवाचा गौरव पुढे येईल आणि तू देवाची महिमा पाहणार. आज संकोच करू नको, आज संकोच करू नको, बिंदासपणे बोल. जे देवाच्या आत्मा तुला दिलंय बिंदासपणे बोल, आणि परमेश्वर करल, प्रभू आपली महिमा प्रगट करल, तू देवाचा गौरव पाहणार आहे. आज गप्प बसू नको, कारण देव इथं आहे, परमेश्वराची उपस्थिती इथं आहे, आणि देव अद्भुत कार्य करणार आहे. ओ रियांदा राबा शखाता राबा. कमॉन कमॉन चर्च. इवन मी आज आजारांसाठी स्पेशल प्रे करल, जस मी डिक्लेअर करल त्या टायमाला आजारांनी पुढे यावं, आणि आज मी त्याच्यावर हात ठेवून मी प्रे करल, आणि परमेश्वर ते रिलीज तुम्हाला देईल हिलिंग्सचं, आणि तुम्ही देवाचा महिमा पाहणार आहात. पण त्याच्या अगोदर डिक्लेरेशन करा. जस मी बोलल त्यास तुम्ही नक्की पुढे या. पण आता तुमच्या जागेवर ही आराधना जशी होईल, तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं, तुम्हाला जाहीर करायचं चर्च, आणि देवबाप अद्भुत गोष्टी करणार आहे. कमॉन, नेत्र बंद करू, आपला हात उभारूया, आपलं मस्तक लवूया, कारण देव तुमच्यापेक्षा उंच आहे, तो एलोयन आहे. त्याचा सन्मान त्याला द्या, त्याचा मान त्याला द्या, आणि नम्र होऊन त्याचं वचन सामर्थ्याने बोला, आणि प्रभूची महिमा होऊ द्या. हो धन्यवाद प्रभू येशू, हो धन्यवाद प्रभू येशू. कमॉन, देवाची महिमा करूया, देवाचा गौरव करूया. चर्च बोला, आता वेळ आला जाहीर करण्याचा. डिक्लेरेशन द्या तुमच्या जीवनात, तुमचे आशीर्वाद, आणि मनात नकोय. दिवाळी जर तुमच्या कानावर पडतील असे शब्द बोलला तर देव म्हणतो तुझ्या पण मुखातून मला शब्दच पाहिजेत, शब्दच पाहिजेत. एव्हरीवन, थँक्यू देवा, तू इथं आहे प्रभू. प्रत्येक मुखाजवळ तुझे कान आहेत, प्रत्येक मुखाजवळ तुझे कान आहेत, प्रत्येक मुखाजवळ तुझे कान आहेत. आणि देवा तू आज प्रभू त्याच्या दिशेने वाटचाल करतोय. देवा तू म्हणतो, लॉर्ड मी प्रे करतो प्रभू, आता प्रत्येकाच्या लाईफवर
जे पुढे नाही आले पण तरी ते आजारी असतील, तर तेव्हा मी प्रे करतो Oh, Jesus. प्रभू त्यांचं मन तू पाहिलं. कदाचित कोणी लाजवतं म्हणून पुढे येत नाही, पण देव तुला पाहतोय, Yes, yes. देव तुला पाहतोय. Yes. त्या प्रभूच्या नावाने तुझ्या शरीरामध्ये मी देवाचं आरोग्य डिक्लेअर करतो आणि या समय म्हणतो प्रभूच्या चापकांद्वारे निरोगी हो. देवाचं आरोग्य मी डिक्लेअर करतो पित्या. आता पुन्हा मी प्रे करतो परमेश्वरा, ज्या लोकांची आर्थिक स्थिती घालवली आहे पित्या, पण देवा तू यहोवा इरे आहे, तू मिळून देणारा परमेश्वर आहे. तुझ्या पवित्र नावाने जे काही त्यांचा वैभव गेलाय तो वैभव मी पुन्हा स्वीकारतो. त्यांच्या उद्योगामध्ये उन्नती स्वीकारतो, त्यांच्या उद्योगामध्ये बरकत्ता मी स्वीकारतो, त्यांच्या कामामध्ये प्रमोशन मी स्वीकारतो, त्यांच्या पगारामध्ये वाढ मी स्वीकारतो, त्यांना चांगलं नवीन काम मी स्वीकारतो. आणि देवा तू प्रोव्हाइड केलं म्हणून तुला धन्यवाद देतो. चांगलं काम त्यांना प्रोव्हाइड केलं म्हणून तुला धन्यवाद देतो. तू स्थिती बघू नकोस, तू म्हण का देवाने मला चांगल्या जॉबनी, चांगल्या पगाराने, देवाने चांगल्या बिझनेसनी, चांगल्या उद्योगाने मला ब्लेस केलंय. देव मला बिझनेस प्रोव्हाइड करत आहे, देव मला बिझनेस प्रोव्हाइड करत आहे, देव मला बिझनेस प्रोव्हाइड करत आहे. आणि देवाने मला मस्तक केलं म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. प्रभू ज्यांचे मॅरेज होत नाही, ते म्हणतो मनुष्याने एकटा राहू नये, हे देवाचं वचन आहे. म्हणून देव तुझ्या लाईफ मध्ये असे मध्यस्थ उभं करल आणि दैवरीत्या तुझा लाईफ पार्टनर तुला मिळेल. ह्याच दिवसात तुझं स्थळ मी स्वीकारतो, ह्याच दिवसात तुझं मॅरेज मी स्वीकारतो. जे मॅरिड आहेत पण संतती नाहीये, ती कुस जी बंद आहे, ते म्हणतो वांजेला मी आपलं घर करेल, तोच देव इथं आहे. आता देवाच्या नावाने म्हणतो ती बंद कुस मोकळी हो. देवाचं आरोग्य त्याच्यामध्ये मी स्वीकारतो, देवाचं आरोग्य मी स्वीकारतो आणि तू फलवंत होशील, तू देवाचा गौरव पाहशील, देव तुला ब्लेस करल. तू एकाची अपेक्षा करतो, देव तुला 2 देईल, तू देवाची महिमा पाहशील. प्रभू ज्यांची व्यसन आहेत, जे घरामध्ये दारू आहेत पित्या, या खडकातून म्हणतो येशूच्या नावाने जीवन बाहेर येणार. तो व्यक्ती दारू सोडणार, तो गुटखा सोडणार, तो तंबाखू सोडल आणि त्यातून मी नीतिमत्व स्वीकारतो, त्यातून मी जीवन स्वीकारतो. धन्यवाद त्याचा पती बदलला, धन्यवाद त्याचा भाऊ बदलला, धन्यवाद त्यांचे लेकरं बदलले, धन्यवाद त्यांना जीवन दिलं, त्यांचं परिवर्तन झालं. प्रभू ते लोक येशूमध्ये आले, त्यांनी येशूचा स्वीकार केला, ते येशूमध्ये आले, त्यांनी येशूचा स्वीकार केला. त्यांचा नाकर्तेपणा बघू नको, देव त्याला बदलल, देव त्यांना येशूमध्ये आणल, ते देवाची महिमा पाहतील. त्या पवित्र नावाने मी प्रभूच्या नावाने त्यांच्या जीवनावर मी तारणाची घोषणा करतो आणि म्हणतो बाहेर ये त्या अंधत्वातून आणि प्रभूचा स्वीकार कर. येशू नावाने मी ब्लेस करतो. फादर, जे फास्टिंग्स मध्ये स्पेशली त्या लोकांना तुझा अनुग्रह मी डिक्लेअर Yes, करतो. Jesus, Father. देवाच्या आत्म्याने तू प्रेरणेने फास्टिंग करतोय, Yes, Lord. हे तुझ्यासाठी उगवणार, Yes, Parmeshwar. हे तुझ्यासाठी उगवणार. Yes, Lord. देवापासून लपत नाही. Yes, Father. जर देवाच्या प्रेरणेने, देवाच्या आत्म्याने आहे तर हे तुला फळदायी करल. Yes, आणि Amen. तू साक्ष देशील की Amen. देवाने करून घेतलं आणि देवाने मला ते मिळून दिलं, Hallelujah. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. धन्यवाद परमेश्वर. प्रभू इतर काही गोष्टी असतील, Yes, Father. देवाला सर्व काही शक्य आहे. Yes, Lord. स्थितीकडे बघू नको. Yes, Father. इस्रायल पण मिस्राच्या गुलामीत होतं, पण देव Yes. म्हणतो धनवान करून बाहेर काढणार. Yes, Amen. त्यांचं शोषण बघू नको, Yes. देवाचं वचन बघ. Yes, त्याच देवाच्या नावाने मी तुमच्याशी बोलतोय. Yes. Yes, Father. परमेश्वर म्हणतो मी करण्यास समर्थ आहे. Yes. Amen. विश्वास जाहीर कर. Yes. ज्यास तू बोलतो तुझा विश्वास प्रगट होतो. Yes, Lord. Hallelujah. आज बोल, कम ऑन डिक्लेअर करा. एव्हरीवन डिक्लेअर करा. कुणी आपल्या पतींवर बोला, जर ते व्यसनामध्ये आहेत, लेकरांबद्दल बोला. येशूमध्ये जे लोक नाहीयेत ते तुमच्या घरातले लोक, त्यांच्या जीवनावर बोला चर्च. आणि तू जे बोलतोय देवाच्या समक्षतेत, देवाच्या प्रेझेन्स मध्ये, आणि जसं तू बोलतोय देवाचे हात त्या लोकांपर्यंत पोहोचतायत, देवाचा मुख प्रकाश त्या लोकांपर्यंत पोहोचतोय. अशा विश्वासाने बोल आणि बघ येणाऱ्या दिवसात ते लोक येशूमध्ये असतील, ते लोक बंधनातून बाहेर येतील, देव त्यांना ब्लेस करणार, तुझी स्थिती बदलून जाईल, तू देवाचा गौरव पाहणार. Yes, Amen. Amen, amen. प्रभू प्रत्येक लहान मोठ्यांवर Yes, तुझे आशीर्वाद मी डिक्लेअर करतो. Declare करतो परमेश्वर. ज्यांची एक्झाम्स आहेत Yes, Lord. त्या एक्झाम्स मध्ये त्यांना तू चालवत आहे, Yes, Father. त्यांचे पुढचं करिअर तू ब्लेस करत आहे, हो परमेश्वर. त्यांच्या पुढच्या वर्षांची फीस Yes, तू आताच तरतूद करून ठेवत आहे, Yes, Father. त्यांना देवा तू प्रोव्हाइड करत हो आहे. परमेश्वर. म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. प्रत्येक लहान मोठ्यांना येशू नावाने मी ब्लेस करतो. Bless करतो आणि देवा हे परमेश्वर. साक्ष देतील का खरोखर समस्या होती, Yes. पण देवाने वचन दिलं, मी बोललो Yes. आणि समस्या मागे हटली आणि देवाचा गौरव झाला. Yes, Father. सर्व महिमा गौरव मी तुला देतो. तुलाच परमेश्वर. आणि येशू नावाने पुन्हा एकदा यांच्यात आरोग्य, धनवान करणारे आशीर्वाद,
यांच्या जीवनामध्ये शांती, यांची आध्यात्मिक उन्नती मी यांच्या लाईफवर डिक्लेअर करतो Yes, आणि तू फुलफिल केली म्हणून मी तुला धन्यवाद धन्यवाद, देतो. प्रभू. आम्ही बिलीव्ह करू का पुढच्या आठवड्यात आम्ही साक्ष ऐकणार, Yes, amen. पुढच्या आठवड्यात आम्ही साक्ष ऐकणार Yes, आणि आम्ही तुझा गौरव करणार. Yes, येशू नावाने स्वीकारतो. Amen.